मावशी असते तिचं नाव असतं बाईजाबाई. काय असतं? बाईजाबाई. आता या बाईजाबाईला पण मुलं बाळ नसतं. बाईजाबाई एकटी बिचारी मुलं नाही बाळा नाही कोणी म्हणून ती बंडूचा सांभाळ करते. बंडूचा सांभाळ करते. आता बंडूचा बाप निघून गेल्यावर तो धावळा बाप त्याला मागं पुढे काही ठेवलं नाही, पण ती जी काही जमापुंजी थोडीफार होती ती जमापुंजी आणि बाईजाबाई जवळचं जे काही असेल थोडंफार ते घेऊन ती बंडूला तुमच्यासारखं शाळेत पाठवते. नाही झालं तुमचं नाही, मला खूप आनंद होतो आहे की ज्या शाळेमध्ये माझं बालपण गेलं, ज्या शाळेमध्ये मला नाटकाचे अभिनयाचे धडे मिळाले, त्याच रंगमंचावर आज जवळपास 15 ते 16 वर्षानंतर येतो आहे. याकरिता मी न्यू इंग्लिश स्कूलचे सगळे कर्मचारी, सगळे स्टॉप, माझे मित्र रुपेश, सचिन, नीरज, आमचे विस्फुदे सर, सगळा स्टॉप, SP महाजन सर आणि सगळ्या न्यू इंग्लिश स्कूलचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा जो प्रयोग झाला तो प्रयोग माझा जिवलग मित्र संतोष सुभाष सराफ याला मी समर्पित करतो आहे. आणि इथली थांबलेली जी नाट्य चळवळ आहे ती पुन्हा पुनरुज्जीवित व्हावी ही सदिच्छा बाळगतो. सोशल मीडियाच्या जगामध्ये यूट्यूब, सोशल मीडियाकडे आजची पिढी, आजची मुलं वळत आहेत, पण त्यांनी नाटकाकडे वळून नाटकाचे संस्कार घेऊन जर आयुष्यात वाटचाल केली तर नक्कीच एक वेगळं व्यक्तिमत्व खुलतं आणि जगण्याची कला मिळते. हे नाटक तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा जिवंत व्हावं आणि पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. नाही, जुन्या काळामध्ये नाटकांवर जास्त भर होता. नाटक व्हायचे आपल्या इथं, कलाविष्कार एकांकिका करंडक व्हायचा. त्याच्याही आधी गॅदरिंगमध्ये जे आपल्या गॅदरिंगमध्ये 2-2, 3-3 तासाचे नाटकं व्हायचे, 2 अंकी 3 अंकी नाटक. जामनेरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नाटक आलंच नाही. नाटक होणं फार गरजेचं आहे. जे पुणे, मुंबईसारख्या नाशिक शहरामध्ये नाट्य चळवळ राबवल्या जाते, तर हे नाटकं जामनेरमध्ये व्हावं अशी मला वाटते. केवळ नृत्य ही सुद्धा एक कलाच आहे, परंतु नृत्यासोबत स्किट, विडंबन असे काही नाट्यप्रकार जर घेता आले तर अजून बरं होईल असं मला वाटतं. वर्धापन दिन आहे. मी शाळेचा मुख्याध्यापक म्हणून SP महाजन सर सांगू इच्छितो की ही शाळा गेल्या 100 वर्षापासून परंपरागत पद्धतीने अतिशय प्रगती करत आहे. या शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक भगिनी बंधू, कर्मचारी बंधू सगळे हिरिरीने प्रत्येक कार्यामध्ये भाग घेऊन आपल्या शाळेचं अधिकाधिक नाव व्हावं यासाठी सतत प्रयत्न करत असतात. आपल्या या शाळेने शाळेची उज्ज्वल परंपरेने अनेक विद्यार्थी, अनेक डॉक्टर, मिलिटरीमध्ये असणारे अधिकारी सर्व घडवलेले आहे. तसेच आपल्या शाळेमध्ये आताच संदीप पाचंगे हा कलाकार, या कलाकाराने आतापर्यंत विविध प्रकारच्या एकांकिकेमध्ये भाग घेऊन आपलं नाव, या जामनेरचं नाव रोशन केलेलं आहे. तर नुकताच त्याचा इथे एक पात्री प्रयोग सादर करण्यात आला. आज साधारणतः सकाळी 7 वाजेपासून शाळेमध्ये विद्यार्थी गोळा झाले. 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भोजनाचा लाभ घेता यावा, स्वाद घेता यावा म्हणून खजाना हा कार्यक्रम ठेवला गेला. त्यानंतर दुपारी 2 वाजेपासून ते आता संध्याकाळी जवळपास 5 वाजेपर्यंत हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होत आहे. 106
आहेत. 5वी ते 7वीचा एक गट आपण केलेला होता त्यासाठी आणि 8वी ते 10वीचा एक वेगळा गट केलेला होता. जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेचा आज 106वा वर्धापन दिन होता. शाळेची शतकी परंपरा लक्षात घेऊन दरवर्षीच आम्ही ज्याप्रमाणे चित्रकला दालन, कार्यानुभव दालन, विज्ञान दालन आणि विविध वस्तूंचे कलागुणांना, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. आदरणीय संचालक मंडळ जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी तसेच आमचे आदरणीय मुख्याध्यापक श्री SP महाजन सर, सर्व पर्यवेक्षकगण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आयोजित केलं आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सर्व पाठबळामुळे हे शक्य झालं. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद यासाठी दिलेला आहे आणि विविध प्रकारचा कुठलाही विषय न देता त्यांच्या मनातील कल्पना त्यांना सादर करण्यासाठी कुठलाही विषय दिलेला नव्हता. त्यांनी म्हणजे कल्पकतेने जे काढता येईल त्यांना नाविन्यपूर्ण ते त्यांनी काढायचं असा एक विषय दिलेला होता.